राधे राधे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. माझं नाव सोनू आणि मी आज बनवणार आहे डाळ पालक. तर त्यासाठी मी पालक पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेली होती. 1 पाव पालक आहे आणि 2 टमाटर घेतलेले आहे, ते पण स्वच्छ धुवून. 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. पालकला छान कापून घ्यायचं. आणि बघा, माझी पालक कापून झाली. आता मी टमाटर कापून घेते. टमाटर थोडे मोठे ठेवले तरी चालेल, कारण की आपल्याला शिजवूनच घ्यायचे आहे, तर ते पूर्ण त्यामध्ये बारीक होऊन जातात. तर मोठे ठेवा तुम्ही. आणि आता मी 2-3 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत. माझ्याकडे मिरच्या नव्हत्या. तुम्हाला जर मिरच्याच टाकायचं असेल तर मग तुम्ही तिखट नाही टाकायचं. तर बघा, मी एका भांड्यामध्ये पालक, टमाटर, मिरच्या आणि शेंगदाणे टाकायचे. यामध्ये छान भाजी होते. आणि त्यामध्ये लसणच्या कड्या टाकल्या आहे अर्धा. तुरीची आणि चण्याची डाळ घेतली मी अर्धा वाटी. याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि मला भात पण बनवायचा होता, तर मी तांदूळ पण धुवून घेत आहे. आधी मी नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर प्यायच्या पाण्याने पण धुवून घेतले. आणि आता हे आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे. डाळमध्ये पाणी टाकलं आणि हळद टाकली. त्यामध्ये आपल्याला चिरून ठेवलेली पालक, टमाटर, शेंगदाणे ते सगळं टाकायचं आहे. तर कुकरच्या डब्यामध्ये ते मावत नव्हतं, म्हणून मी गंजामध्ये घेतलं. आणि भातामध्ये पण मी मीठ टाकलं, थोडं तेल पण टाकून घेतलं. आणि आता हे कुकरमध्ये ठेवणार आहोत. कुकर बंद केला आणि गॅस चालू केली. त्यावर कुकर ठेवला आणि कुकरला मी 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार, कारण की मी चण्याची डाळ घेतली आहे, ते गावाकडील डाळ आहे, तर तिला शिजायला थोडा टाईम लागतो. म्हणून कुकर होतपर्यंत मी कणिक भिजवून घेणार आहेत. तर मी इकडे कणिक भिजवत आहेत. माझा प्रिन्स झोपलेला आहे, म्हणून कुकर होतपर्यंत माझ्या पोळ्या होऊन जाते, कारण की तो उठला की मग त्याच्या मागे धावावं लागतं. स्वयंपाकाला खूप टाईम होऊन जातो. तर बघा, मी एक साईडने कुकर आणि दुसऱ्या साईडने पोळ्या करून घेतो. बघा, इकडे माझ्या पोळ्या चालू आहेत. तर मी पोळ्याला तेल लावून पोळ्या करते, कारण की आई म्हणते की गॅसवर पोळी शिजवायची नाही, म्हणून मग मी तेल लावून अशी तव्यावर शिजवून घेते. गॅसवर शिजवलेल्या पोळीपेक्षा तव्यावरची पोळी मला जास्त चांगली वाटते. आणि पोळी पण खूप वेळपर्यंत मस्त नरम राहते. तर मी तेल लावून पोळी करते. इकडे माझ्या कुकरला 1 शिट्टी झालेली आहेत. पटापट पोळ्या बनवून घेता. तुम्ही मला नक्की सांगा, तुमच्याकडे अशी डाळ पालक बनवली जातात का? आमच्या महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्यामध्ये, लग्नामध्ये फेमस असतात. भंडाऱ्याची डाळ पालक तर खूपच जास्त फेमस असते. त्याची चवच वेगळी असते. आणि ती पण अशाच प्रकारे केली जाते, डाळमध्ये पालक शिजवून. तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल.
मला तर हप्त्यातून एकदा डाळ पालक करायचीच असते. मला खूप आवडते भातासोबत. तर माझ्या पोळ्या झाल्या इकडे आणि मी आता पोळ्या थंड झाल्यावर त्या डब्यामध्ये भरून साईडला केल्या. आणि एक कांदा घेतला मी छोटा, त्याला पण बारीक चिरून घेतला आहे. आता माझा कुकर पण थंड झालेला आहे. त्याला उघडून आपली डाळ पालक आणि भात वेगळा करून घेते. बघा माझी डाळ पालक शिजून गेलेली आहे. भात पण झालेला आहे. भाताला साईडला करून आपण डाळ चेक करू. तर माझी डाळ शिजलेली होती आणि आता याला आपण रईने आटून घ्यायचं आहे. म्हणजे ती भाजी मस्त घट्ट होईल. तर बघा गंजामध्ये तेल टाकलं, तुम्हाला जितकं लागते तितकं. आणि आता मोहरी आणि जिरे घ्यायचं आहे. अर्धा छोट्या चम्मचने अर्धा चम्मचमध्येच काढून घेतलं मी. आणि आता मसाले काढणार आहे. त्यासाठी मी 2 चम्मच तिखट घेतलं, 2 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद आणि दीड चम्मच मीठ घेतलेलं आहे. बघा तेल गरम झालं, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आणि नंतर कांदा शिजवून घेते छान. कांदा झालेला आहे आपला. आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर बघा मी मसाले टाकून घेते. मसाले टाकल्यानंतर थोडासा सांबार पण टाकला आणि त्यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ पालक टाकायची आहे. तर ते थोडी थोडी करून टाका, म्हणजे ते उसळणार नाही. नाहीतर मग एखादं पाणी टाकलं की ते गंजाच्या बाहेर जाते. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिट उकळी येऊ द्यायचं. जास्त वेळ लागत नाही. आता याला शिजलेलंच आहे सगळं म्हणून. तर बघा माझ्या भाजीला उकळी आलेली आहेत आणि आता मी स्वच्छ धुवून ठेवलेला सांबार कापून घेते. तयार आहे आपली भंडारासारखी डाळ पालक. सांबार टाकून घ्या मस्त. कुणाकुणाला आवडतो डाळ पालक मला नक्की सांगा. राधे राधे.